नाही, तो महत्त्वाचा प्रश्न आहे. मेळावे चालू राहतील तुमच्यासह अनेक आमदार महाराष्ट्रातले आहेत, त्यांचा पाठिंबा आहे. मुळामध्ये विषय समजून घ्या. जयंत पाटील हा राज्याचा अर्थमंत्री होता, बरोबर, हे तर तुम्हाला मान्य आहे. अर्थमंत्र्याला एवढी तर अक्कल पाहिजे, राज्य पुढं कसं जातं. राज्यामध्ये पायाभूत सुविधा असल्याशिवाय राज्य पुढं जात नाही. मग त्यासाठी काय पाहिजे, त्यासाठी विमानतळ पाहिजे, त्यासाठी काय पाहिजे, बस डेपो चांगले पाहिजेत. बस डेपो चांगले असतील तर त्यासाठी काय पाहिजेत, रस्ते चांगले पाहिजेत. तुम्हाला औद्योगिकरण करायचं आहे तर तुम्हाला हायवे चांगले पाहिजेत. शेतकऱ्यांना तुम्हाला जर पुढं आणायचं आहे त्याला पाण्याच्या योजना पाहिजेत. आता पाण्याची योजना करताना कॅनॉल कुणाला तर रानात गेला ना. आता मैशाळची योजना मैशाळपासून मंगळवेढापर्यंत गेली, मग कितीतरी लोकांच्या रानात गेली. ती लोकं म्हणले आमच्या रानात जायचं नाही. योजना झाली असती का, नाही. आता मी माझ्या पडळकरवाडीतून सांगलीला आलो, माझ्या बापाचा रस्ता आहे. कुणाच तरी शेतकऱ्याचा रस्ताच अधिग्रहण केला आहे, त्यातून रस्ता काढला आहे. जयंत पाटील जे शक्तीपीठ रोडला विरोध करतायत ते त्यांचा विरोध कशासाठी आहे मला कुणीतरी विचारावं. पार्टीत कुणी घेतं आहे का, माझा उपद्रव्य मूल्य काय हे शेतकऱ्यांना माहीत नाही. मग गावात 10 शेतकऱ्यांच्या शेतांना रस्ता जाणार आहे आणि मेळाव्याला लोक 1000 ही कुठली आली. 990 लोक ही राजकीय बाधित आहेत शेतकरी. मूळ रस्ता बाधित शेतकरी किती आहेत. कारण जेव्हा हा जुना रस्ता होता पवनार वर्धा टू सिंधुदुर्ग पत्रादेवी, हा रस्ता आपल्या इथून जात होता कोल्हापूर जिल्ह्यातून. मी कोल्हापूर जिल्ह्यातल्या सगळ्या शेतकऱ्यांना भेटलो आहे, त्यांनी सगळं लेखी दिलं आहे. अरे आम्ही शेतकरी हे रस्ता बाधित शेतकरी आहोत, आम्हाला रस्ता पाहिजे. आणि जेव्हा ही अलाइनमेंट बदलली, म्हणजे जयंत पाटलांना माझा साधा प्रश्न आहे, ही अलाइनमेंट बदलली तेव्हा पत्र कुणाचे आले. पत्र आलं आहे सुभाष देशमुख दक्षिण सोलापूर. पत्र कुणाचं आलं आहे, राजू खरे साहेब मोहोळ, ते त्यांच्या पार्टीचे आमदार आहे. पत्र कुणाचं आलं आहे, समाधानदादा अवताडे मंगळवेढा पंढरपूर. पत्र कुणाचं आलं आहे, बाबासाहेब देशमुख साहेब सांगोला. पत्र कुणाचं आलं आहे, शाजीबापू पाटील माजी आमदार सांगोला. पत्र कुणाचं आलं आहे, सुहास बाबर खानापूर आटपाडी. पत्र कुणाचं आलं आहे, रोहित पाटील तासगाव कवटे मंकाळ. पत्र कुणी दिलं आहे, सुरेशभाऊ खाडे. पत्र कुणी दिलं आहे, सुधीरदादा गाडगीळ. पुढं पत्र कुणी दिलं आहे, राजेंद्र एड्रावकर. त्याच्या पुढे गेल्यानंतर पत्र कुणी दिलं, अशोक माने हातकणंगले. त्याच्या पुढे गेल्यानंतर कुणी दिलं, अमल महाडिक, राजेश क्षीरसागर, शिवाजीराव पाटील, धनंजय महाडिक. राहिला कोण, ज्या लोकांना लाख लाख मतं देऊन निवडून दिलं आहे ती लोकं म्हणतात की शक्तीपीठ महामार्ग झाला पाहिजे. एकट्या जयंत पाटलाला प्रॉब्लेम काय. मी उमदीला सातत्यानं सांगतोय, MIDC घोषित केली, पास्तृची जाहिरात दिली, 3 उद्योजक आले 2.5 एकरवाले. मी हरकून गेलो, मला आता काम झालं, 2000 एकर जमीन माझ्याकडे आहे, मोठी कंपनी येणार. मी परत अधिकाऱ्यांना विचारलं, अरे आपण एवढी पास्तृ जाहिरात दिली, लोक काय येणार. ते म्हणले येत नाहीत का, रस्ता नाही. म्हटलं कसं, हे आहे की म्हटलं आहे. इथून JNPTला 5 तासात माल गेला पाहिजे, हे जयंत पाटलाला कळत नाही. कशासाठी तुम्ही हे करताय. शेतकऱ्यांचं हित, हां लोकांना तुम्ही ह्यावर बोला ना, शेतकऱ्यांना दर चांगला मिळाला पाहिजे, जमीन जाते त्यांना काहीतरी वेगळं काहीतरी चांगली स्कीम मिळाली पाहिजे, ह्याच्यावर तुम्ही बोला ना. रस्ता होऊ देणार नाही. रस्ता होणार, शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन हा रस्ता होणार. शेतकऱ्याचं हित जोपासून हा रस्ता करणार, कारण देवाभाऊ संवेदनशील आहेत, ते कुणावरती अन्याय करणार नाहीत. अरे मुंबई टू नागपूर रस्ता झाला, कोकण मुंबई टू गोवा होतोय, आणि हा जर त्रिकोण तयार झाला महाराष्ट्राचा, हा विकासाचा त्रिकोण होणार आहे. ह्याच्यामध्ये राजकीय कुणी बाधा आणू नये. ज्या शेतकऱ्यांचं ह्यामध्ये नुकसान होणार आहे आम्हालाही माहीत आहे. धरणं लोकांची बांधली, गावाच्या गावं उठली, ती लोकं काय बोलली, अरे आज पण त्यांना अजून जमीन मिळाली नाही, आज त्यांना, पण एवढी लोकं सुखी झाली. तुम्ही कोयना डॅममध्ये किती गावं गेली, चांदोली धरणामध्ये किती गावं गेली, राज्यातली जेवढी धरणं झाली 50-50, 30-30, 40-40 गावं उठलेत. हे लोकांच्यासाठीच झालं ना. त्या लोकांनी काय बोलले. आता हा शक्तीपीठ महामार्ग करताना जयंत पाटलांनी थोडा जरा विचार करून ही सगळी भूमिका घेणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणे 8 वर्ष 8 वेळा का 9 वेळा काय इथे अर्थसंकल्प मांडला, फॉरेन रिटर्न आहे, हे शिकला का तुम्ही. रस्ता होऊ द्यायचा नाही. अरे तुम्हाला साधा ईश्वरपूर टू सांगली रस्ता करता आला नाही, तुम्ही कशाला गप्पा मारताय. लोकांच्या कामरा घायला आल्या, मणक्याचे ऑपरेशन किती लोकांचे झाले. आज त्या रस्त्यावरून तुम्ही 40 मिनिटात येत आहे, 40 मिनिटात येत आहे. अरे रस्ते पाहिजेत ना आपल्या सर्वांसाठी. आणि त्यामुळं तिथल्या शेतकऱ्यांना मला विनंती करायची आहे, हे सगळं राजकीय आहे, ह्यांना कुणाला जर बोलावणं यावं म्हणून हे जयंत पाटलांचा स्टंट सुरू आहे. त्यांनी ज्या दिवशी बोलावणं येईल, जरा काहीतरी मटेरियल मिळेल, त्या दिवशी ते सोडून देतील लोकांना. हे लोकांना माहीत नाही, हे त्यांच्यासाठीचं आंदोलन सुरू आहे, हे शेतकऱ्यांच्यासाठी नाही आहे.
शेतकऱ्यांनी त्याची साथ सोडावी आणि शेतकऱ्यांनी सरकारबरोबर यावं, बोलणं करावं. मी परवा राजू शेट्टी साहेब चर्चेमध्ये होते, त्यांना विनंती केली. राजू शेट्टी साहेबांना आम्ही बघितलं ना लढताना, तुम्ही बघितलं आहे, सगळ्यांनी संघर्ष करताना बघितलं, शेतकऱ्यांना न्याय देताना बघितलं आहे. आणि त्यामुळं शक्तिपीठ महामार्गाच्या संदर्भामध्ये सरकारकडून काही अपेक्षा असतील तर त्या विषयावरती माननीय राजू शेट्टी साहेबांनी जयंत पाटलाचा नाद सोडून त्यांनी ह्या सरकारशी बोललं पाहिजे आणि शेतकऱ्याचं हित कशामध्ये आहे ते आपण सर्वांनी बघितलं पाहिजे. पण हा रस्ता झाला तर नक्की चांगला. हा 35 लाख कोटी रुपयाचे रस्ते देशात झालेत, 35 लाख कोटी रुपयाचे रस्ते. त्यामुळे हा रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे. अनेक दुष्काळी पट्ट्यांना हा रस्ता पण येणार आहे. कुठून येतोय? वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नंतर नांदेड, बीड, परभणी, लातूर, धाराशिव, सोलापूर, आता परत इकडं सातारचा काय आता नव्यात भाग येतोय, सांगली येतोय, इकडं कोल्हापूर येतोय, सिंधुदुर्ग, एवढ्या जिल्ह्यातून रस्ता येणार आहे. तर या संदर्भामध्ये चांगली भूमिका घ्यावी. उगाच काहीतरी कारस्थानी भूमिका ही जयंत पाटलांनी ठेवू नये. आपलं तर नावच आहे राज्यामध्ये, त्याच्यावर परत शिक्कामोर्तब तुम्ही या संदर्भात करू नये असं मला त्यांना